गोदावरी गारमेंटच्या महिला कामगारांना दिलासा, पीएफ फाईल्स पाठविण्याचे लेखी आश्वासन। शिऊर, कन्नड आणि पिशोर येथील गोदावरी गारमेंटमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिला व पुरुष कामगारांच्या पीएफ व पेन्शनचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले। कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी गारमेंट व्यवस्थापनाने 20 जुलै 2026 पर्यंत सर्व प्रलंबित प्रकरणांतील त्रुटी दूर करून आवश्यक कागदपत्रांसह पीएफच्या फाईल संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। पीएफ आणि पेन्शनच्या मागणीसाठी शिऊर, कन्नड व पिशोर येथील महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने गोदावरी गारमेंट कार्यालयात एकत्र आले होते। यावेळी कामगारांनी व्यवस्थापनासमोर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीएफ व पेन्शनचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी केली। चर्चेनंतर व्यवस्थापनाने लेखी आश्वासनपत्र देत 20 जुलैपर्यंत सर्व प्रकरणांतील त्रुटी दूर करून आवश्यक कागदपत्रे पीएफ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील असे स्पष्ट केले। याबाबत गोदावरी गारमेंटचे अधिकारी किशोर जहागीरदार यांनी सांगितले की सर्व प्रकरणांची पूर्तता करण्याचे काम सुरू असून निर्धारित मुदतीत सर्व फाईल्स पीएफ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील। त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया पीएफ कार्यालयामार्फत पार पडेल आणि पात्र महिला कामगारांना नियमानुसार दरमहा पेन्शनचा लाभ मिळेल। अनेक वर्षांपासून अत्यल्प वेतनावर काम करूनही पीएफ आणि पेन्शनसारख्या हक्काच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या कामगारांनी यापूर्वीही व्यवस्थापन तसेच पीएफ कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र प्रश्न निकाली न निघाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। अखेर आंदोलनाच्या तयारीनंतर व्यवस्थापनाने लेखी हमी दिल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। तथापि 20 जुलैनंतर प्रत्यक्षात पीएफ कार्यालयाकडून प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र कामगारांना लाभ मिळतो का याकडे सर्व संबंधितांचे लक्ष लागले आहे। या आंदोलन व चर्चेदरम्यान अशोक पगारे, भास्कर आबा, नंदू सोनगिरे, ॲडव्होकेट महेंद्र रंगारी, भाऊसाहेब सोनवणे, सुपडूबाई, प्रशांत सोनवणे, सागर झालटे यांच्यासह शिऊर, कन्नड व पिशोर येथील महिला पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी असलम शेख, पिशोर।